औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवारांवर सरकारची मेहरबानी दिसतेय। राष्ट्रीय सहकार विकास निगमामार्फत 18 कोटींच्या कर्जाला मंजुरी मिळालेली आहे। सहकार आणि वित्त विभागाचा विरोध डावलून या कर्जाला मंजुरी दिली गेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जाला मंजुरी मिळाली आहे। आम्हाला अशा सवलती का नाही असं म्हणत मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। किल्लारीच्या निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास मदत दिली गेली। गाळप क्षमता दुप्पट करण्यासाठी यापूर्वीच कारखान्याला 18 कोटींचं शेअर कॅपिटल मिळालं। कारखाना अनेक वर्षांपासून बंद असल्यानं एनसीडीसीनं नकार दिलेला होता। दरम्यान या संदर्भात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आम्ही जरी निगेटिव्ह इशारा दिला असला तर कॅबिनेटचा हा पूर्ण अधिकार आहे। एखाद्या कारखान्याला किंवा एखाद्या एजन्सीला जर मदत करायची, एखादं युनिट टाकलेलं कोणी, तर आपण सगळ्याला जमिनीचा तो मूल्यांकन असतो की त्याचा काही देणं असतंय, तर सरकार बरेच दिवस त्यांना माफ करतं आहे। म्हणजे एकालाच केलं असं नाही, त्या कामाची गरज किती आहे, त्या भागातल्या लोकांना किती त्याचा फायदा होणार आहे ते बघून देत असते। तसं आम्ही दिलं आहे।